तर विद्यमान खासदार आणि नाशिकचे प्रबळ दावेदार शिंदे गटाचे हेमंत गोडसे यांनी भुजबळांच्या या निर्णयाचं स्वागत केलंय। आपल्या नावाची लवकरच घोषणा होईल ही अपेक्षा आहे असं देखील ते म्हणाले। माझ्यासोबत हेमंत गोडसे आहेत। आप्पा, भुजबळांनी आता माघारी घेतलेली आहेत, काय पहिली प्रतिक्रिया? मला असं वाटतं का निश्चित त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे काही उल्लेख केला की त्यांना केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याकडून आग्रह धरला जात होता की भुजबळ साहेबांनीच त्या ठिकाणी नाशिकवरती लढावं, परंतु गेले अनेक दिवसापासून महाविकास आघाडीचे उमेदवार त्या ठिकाणी त्यांची घोषणा झाली, त्यांचा प्रचार देखील सुरू आहे, त्याला देखील 3 आठवडे झाले, अद्याप महायुतीकडून निर्णय झाला नव्हता, वेळ देखील अतिशय कमी आहे, म्हणजे आज 19 तारीख, पुढच्या 20 तारखेला मतदान आहे आणि म्हणून या कमी कालावधीमध्ये इतक्या लोकांपर्यंत पोहोचणं निश्चित एक तारेवरची कसरत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, कारण तो आणखीन प्रलंबित राहिला असता तर कदाचित सर्वांनाच त्याची अडचण झाली असती आणि म्हणून मला असं वाटतं की योग्य वेळी योग्य निर्णय त्यांनी घेतला। आता लवकरात लवकर ही जागा कोणाला सोडवायची, मला असं वाटतं का ही जागा खऱ्या अर्थानं शिवसेनेची आहे, शिवसेनाच लढत आहे आणि म्हणून महायुतीमध्ये देखील ही जागा शिवसेनेलाच सोडवली जाईल। आपण विद्यमान खासदार म्हणून गेली 10 वर्षापासून या ठिकाणी काम करतो, अनेक विकास कामं त्या ठिकाणी केली, संपर्काच्या माध्यमातून अनेक लोकांशी एक चांगलं घट्ट नातं त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे। तुम्हाला जागा भेटेल असं विश्वास आहे? निश्चित आपल्याला विश्वास आहे का शिवसेनेलाच जागा सुटेल। बरं, किती दिवसात जागेची घोषणा असं वाटतं? टिळक मला असं वाटतं का आज उद्यापर्यंत निश्चित घोषणा होईल। कॅमेरामॅन मयूर पारगीसह प्रांजल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।